गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? मस्त आणि स्वस्तच असताल. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत बघा, 6:45 वाजलेले आहेत आणि देवापुढे दिवा लावलेला आहे. माझी ही छोटी आलेली आहे. केव्हाच आली, माझ्या मोठीकडे आलेली होती. मला म्हणली मम्मी घरी आहेस का? म्हणलं नाही, ते विरांशकडे. मग म्हणली थांब येते. तिला आज मला चहा प्यायचा होता, पण चहा तिने पिला. रसिकाच्या हातचा चहा पिला. मी म्हटलं तुला मगाशी तरी चहा प्यायचं ना, तुला नाही म्हणली मला. सासूबाई बघा माळ कसं छान जपतात. झोपून माळ जपणं चालू आहे. इकडं महाराजांसोबत दिवा लावला. माझी उदबत्ती संपली आहे. धूप आहे, धूपपट संपलं आहे. आज लास्ट होतं, शेवटचं होतं. आता उदबत्ती आणायची सामान. आता चला, तर मी थोड्या आणि स्वयंपाकाला लागणार आहे. आत्ता नाही, आज रसिकाकडनं भाकरी येणार आहेत. कारण का तिच्या बाईला सारख्या सुट्ट्या. उद्या पण तिची बाई येणार नाही. चालली कुठं, 10व्याला कुठं चालली वाटतं. चला बघा कशी निवांत बसली मी आज. आणि हे नाही आहेत ना, आम्ही सासू सुनांचंच राज्य आहे आता. त्याच्यामुळे नवरा वाचलं म्हणजे कसं, ते आले की चला स्वयंपाक करा, हे करा, ते करा, त्यांच्या आवडीची भाजी करा. ते कणी म्हटलं प्राजक्त त्याला 2 पोळ्या करून देते. नको म्हणत होती. भाकरी पण एक करून देते. मी आता नुसती बसली आहे. बसल्या यायला लागलेत जांभळ्या. आणि इकडं जांभळी म्हणतात ते जांभळ्या. आणि इकडे बघा लावल्या कुकर. आणि आयत्या येणार आहेत मला भाकरी. एकच भाकरी म्हणा, कारण काल सकाळची माझी भाकरी राहिलेली इथे, ती मला होऊन जाईल. वाया कशाला घालवायची. आणि गाजराची भाजी पण आहे बघा वाटीमध्ये, दाखवत आहे बघा इथं वाटीमध्ये गाजराची भाजी आहे. तर आता मी भेंडीची भाजी करणार आहे. तेव्हा प्राजक्त चांगली भेंडी पुसून घेते, धुवून पुसून घेते. आणि कांदा टमॅटो चिरून देणार आहे मला. मी करते भेंडीची भाजी, मसाला भेंडी. बघा इकडे किती घामेघूम झाली मी. गरम व्हायला लागले. आज पाऊसही ना काय नाही. आणि बघा इकडे आता करते एक भाकरी आणि 2 पोळ्या. 3 पोळ्या चालणार नाही का गं? बघा इकडे मसाला भेंडी करायला लागली. कांदा टमॅटो मसाला मीठ सगळं घातलं याच्यात. ही भेंडी बघा माझ्या प्राजक्ताने चिरून ठेवलेली आहे. बघा इकडे आता टाकली भेंडी. त्याच्यामध्ये मीठ साखर टाकलेलं. आता बघू, जर चिकट झाली तर लिंबाचे 2 थेंब टाकणार आहे. प्राजक्ताने चांगली धुवून पुसून घेतलेली आहे. आता इकडे माझं भात झालेलं आहे. आता किचन कट्टा जरा आवरून घेते. कोणाला? आजी का? आजी का? अहो सगळा स्वयंपाक करावा लागेल ना. सासू म्हणते सगळा स्वयंपाक करते का? हो, सगळा स्वयंपाक करावा लागेल ना. हे बघा इकडं भाजी होऊन देते. झाकण ठेवलं ना भेंडीवर चिकट होऊन जाईल. बघा आजीला तिचा फोन पे चार्जिंग लाव म्हणून मोबाईल पाहिजे. तर बघा ह्या. आणि इकडे बघा झालेली भाजी. आता प्राजक्ताला ना डब्यात झोपते. आणि पहिला डब्यात भाजी भरून देते. तेव्हा इकडे प्राजक्ताचा डबा भरून दिलेला आहे. 2 पोळ्या आणि ते चार्जर कुठे बघावं लागेल, थांबा. चला हे बघा माझी लेक चालली आहे बसायला. काय उलट डबा घेऊन नाही काय, 2 पोळ्या करायला काय डबा म्हणतात का? चला सावकाश जा. चला लवकर झोप. लिफ्ट गेली का? नाही, दाब ना बाबू. काय तू. चला गेली माझी लेक. सासूबाईला वाढते जेवायला. आता दूध तापायला ठेवलं होतं. हे बघा त्याला गरम दूध भाकरी वाढते. हे आहे इकडे भेंडीची भाजी पण आहे. भाकरी खाणार नाही का? दूध भाकरी खावा ना.
दूध भाकरी खाता, दूध आणि भाकरी खावा. हां, भात म्हणतात पण भाकरी खावा. इकडे सासूबाईला जेवायला वाटतेय दूध भाकरी. हां, हे बघा विरांसाठी ना उद्यासाठी मी विरांशला इडली त्याला आवडते, इडली करत असतो म्हणून त्याच्या इडलीसाठी घरी तांदूळ त्याच्यापुरते अगदी वाटीभर भिजवलेत आणि उडदाची डाळ नव्हती माझ्याकडे, होती अगदी थोडी उडदाची डाळ, तेवढी काही पुरावी, एक वाटी तर पाहिजे छोटी अगदी. त्याच्यामुळे मग मी म्हटलं होतं विनायकला माझ्या जावईला की तो म्हटलं मी आणून देतो. म्हटलं ठीक आहे. मग त्याने आता आणून दिली बघा एवढं उडदाची डाळ. आणि मी इथं दोन्ही भिजवले इकडे एवढं तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवले लेकरासाठी. उद्याच्याला त्याला इडली चटणी करून देते, सकाळी देईन त्याला. आणि बघा भेंडीची भाजी. सासूबाईंचं जेवण झाले ना मग मी बसेन जेवायला. जो उपवास आहे मग उठाउठी नको, सासूबाईने काय वाढायचं आहे काय नाही ते बघावं लागतं. दूध टाकून ठेवलेलं मी आत ठेवून टाकते सगळं. आता किचन कट्टा आवरल्यानंतर तुम्हाला दाखवते. सासूबाई म्हणतात मला तू जेवण बसून घे जेवायला. मी म्हटलं माझा उपवास आहे, प्रदोष आहे, तर मी तुमचं जर जेवण झालं की मी बसते. तर आता मला म्हटलं मला काही नको, आता भाकरी वाढली ना दूध भाकरी तेवढी बास झाली, बघू आता. त्याच्यात मला म्हटल्या की भात पाहिजे, मग कुठं उठत बसायचं म्हणून म्हटलं त्यांचं जेवण झाल्यानंतर मी बसेन. आणि पहिला किचन कट्टा बघा, तुम्हाला म्हटलं नाही का मी किचन कट्टा आवडते, तर किचन कट्टा आवडती आता. हे बघा किचन ओटा सगळा साफ केला. आणि हे बघा रसिकाकडे विनायकनी ना वडापाव आणला होता. मी म्हणलं नको माझा उपवास आहे नको मला, पण ती म्हणली अगं मम्मी तू जेवताना खा म्हणून बळबळ दिलं. ती म्हणली आता इथं कोण खाणार आहे म्हणून ते बळबळ आणावं लागलं मला वडापाव. आता बघू जेवताना गेलं तर खायचं नाही तर नाही. चला तर मग आता सासूबाईंचं जेवण झालं की मी बसेन. आता पाहते सासूबाईंचं झालंय का जेवण. आज माझ्या प्राजक्ताला करून दिल्याबद्दल बरं वाटायला लागलं मला, पण तिला स्वयंपाक करून झालं की जेवण. द्या हात धुतला का. इकडं झालंय सासूबाईंचं आता जेवण. त्यांच्या पहिला गोळ्या काढून ठेवते सासूबाईंचे 8:30 झालेले आहेत आत्ता. गोळ्या तुम्हाला किती वाजता देऊ बाई, तर थोड्या वेळाने द्यावं, जेवण करते मग गोळ्या देते, पण काढून ठेवते. नको काढून ठेवायला पुन्हा लक्षात नाही, फक्त त्यांची पिशवी काढून ठेवते. पिशवी काढून इथं खाली ठेवलं म्हणजे माझ्या लक्षात नाही की त्यांना गोळ्या द्यायच्या राहिल्या. हे रोज देतात गोळ्या, ते नसले की मी देत असते, पण बहुत करून हे देत असतात गोळ्या सासूबाईंना. तर आता बघा इकडचं लाईट बंद करते आणि जेवण करून घेते. उपवास आहे, प्रदोष आहे, उपवास सोडून घेते म्हणजे. हां जेवते सासूबाई म्हणाले बघा म्हणतात जेव आता. तेच आता मी जेवण करून घेते. सगळं मला खाली घेऊन घ्यावं लागेल सगळं. या तुम्ही पण सगळेजण जेवायला. आज बघा हो बसते जेवायला. हां आज बघा प्राजक्ताला माझ्या हातचा चहा प्यायचा होता. मला तिचा फोन आला, मम्मी कुठेच ग. मला वाटतं 4:30 4:45 आला असेल का. हां 4:45 आला. मम्मी कुठेच ग. मी म्हटलं ग ताईकडे का ग बाळा. तर म्हणली नाही ग चहा झालाय की तुझा. तिला चहा प्यायचा होता त्यावेळेस. म्हटलं झाला ताईकडेच पिला म्हटलं मी. तर नाही काही नाही म्हणली. म्हटलं तुला चहा प्यायचा आहे का तुला. तरी म्हटले मी तिला चहा प्यायचं आहे का. नाही राहू दे म्हणे, मी आत्ताच फ्रूट्स खाल्लेले आहेत असं बोलली मला ती. तिला प्यायचा होता चहा करायला करायला, पण तो चहा तिला रसिकाकडे आल्यानंतर रसिकाने ठेवला तर चहा, त्याच्यामुळे मग प्राजक्ताला रसिकाकडे चहा प्यावा लागला. असं जाऊ दे, तिला माझा हातचा चहा आवडतो. चला मी ताट वाढून घेते माझं. चला आत्ताच झालं बघा माझं जेवण. सासूबाईंचं पण जेवण आधीच झालेलं. आता सासूबाईंना देते गोळ्या काढून देते. 3 गोळ्या संध्याकाळच्या आहेत. बघा सासूबाईंना देते गोळी.
गोळ्या, गोळी नाही गोळ्या, धरा गोळी गोळी. घ्या. त्यांना दिलेत मी आता गोळ्या आणि त्याच्यात ना तांब्यामध्ये पाणी ओतून ठेवते. अजून मला ते आता तांदूळ आणि डाळ भिजवलेली आहे ना, तर ती मला बारीक करून घ्यायची. थोड्या वेळाने करून घेते, थोडं भिजू दे. 10 सव्वा 10च्या दरम्यान करून घेईन. आत्ता वाजलेत 9ला 5 कमी आहे, तर म्हणजे 1 तासाने, अजून 1 तासाने ते चांगलं भिजेल. आणि मिक्सरमधनं काढून घेतल्यामुळे काय होईल, सकाळपर्यंत ते फुगेल जरा चांगलं पीठ. आणि आता खोबरं बघावं लागेल. हे बघा इकडं मी हे तांदूळ आहेत आणि ही डाळ आहे उडदाची, तर मिक्सरमधनं काढून ठेवते, बारीक करून ठेवते, जेणेकरून सकाळी चांगलं ते पीठ फुगेल. बघूया आता मिक्सरमधनं बारीक करते. माझ्या विरांसाठी, माझ्या नातवासाठी. हे काय बघा, विरांसाठी थोडंसं पीठ मिक्सरमधनं काढून ठेवलं आहे आता मी. तांदूळ आणि उडदाची डाळ इडलीचं पीठ तयार करून ठेवलं आहे. आता बघू सकाळपर्यंत फुगतंय का, किती फुगते तुम्हाला दाखवेन. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.